सध्या सगळीकडेच उत्तर सिनेमाची चर्चा आहे. आई मुलाच्या नात्यावर भाष्य करणारा हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. या सिनेमात अभिनय बेर्डे आणि रेणुका शहाणे मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमाच्या यशानंतर दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन याने अभिनयसाठी एक पोस्ट लिहिली आहे, जी सध्या चर्चेचा विषय ठरतीये. या पोस्टमध्ये क्षितिज म्हणतो, सिनेमा प्रदर्शित होईपर्यंत थांबलो होतो. अभिनयला मी कास्ट केलं तेव्हा खूप भुवया उंचावल्या होत्या. सिनेमा प्रदर्शित व्हायच्या आधी सुद्धा काही जणांनी सोशल मीडियावर त्याला टार्गेट केलं, ज्यात आमच्या क्षेत्रातली सुद्धा लोक होती. अभिनय शब्दावर कोटी करून तुला हे जमत नाही, ते जमत नाही वगैरे बडबड केली, पण आम्ही दोघेही शांत राहिलो. 10 महिने फक्त निनाद कसा असेल, कसा बोलेल, बघेल, वागेल यावर काम केलं. त्याने कठोर मेहनत घेऊन 12-13 किलो वजन कमी केलं. आणि काल हाऊसफुल गर्दीतून नन्या सुपर्ब अशी दिलखुलास आरोळी ऐकली तेव्हा आम्ही दोघांनीही एकमेकांकडे पाहिलं आणि हसलो. त्याला लोकांचा गराडा पडला आणि मी बाजूला झालो. अनेक आया त्याच्याशी बोलता बोलता रडायला लागल्या आणि पुढे अर्धा तास मी सुखावून हे टिपत राहिलो. सगळ्या परीक्षणांमध्ये त्याचं भरभरून कौतुक आलंय. 2च दिवसात मराठीतले उत्तमोत्तम दिग्दर्शक त्याचं काम बघून खुश झालेत आणि त्याला डिस्कव्हरी म्हणतायत. प्रेक्षक तर त्याला आपल्या घरचाच मुलगा मानतात. त्यामुळे त्याच्या यशाने तेही आनंदून गेलेत याची जाणीव काल पुन्हा एकदा लख्खपणे झाली. टिपिकल पुणेरी मराठी मुलाचा मोल्ड आम्हाला मोडायचा होता. तरुण पिढीला आपला वाटेल असा नवा इंजिनियर उभा करायचा होता आणि मराठीत दीर्घ पल्ल्यात काम करू शकेल असा नायक दाखवायचा होता. त्याची ही सुरुवात आहे. काल हाऊसफुल शोजना जाऊन आल्यानंतर मी म्हटलं, तुझ्यावर लोक एवढं प्रेम करतात याचाही बाकीच्यांना त्रास होत असेल की, आणि तुझ्या बाबांच्या बाबतीत सुद्धा असंच होतं. त्यावर तो म्हणाला, आपल्या क्षेत्रात एकतर उगवतीचा किंवा मावळतीचा सूर्य बघायला आवडतो. दुपारी 12चा कोणालाही नको असतो. तो 27चा आहे, पण 70च्या अनुभवासारखं बोलला. त्याला जे मिळतंय ते फार कमी लोकांना मिळतं, कारण कदाचित त्याने जे पाहिलंय ते फार कमी लोकांनी पाहिलंय. तेवढी शक्ती, संयम आणि तयारी त्याच्यात आहे. म्हणूनच वाटतं अभिनय, जिथे कुठे असतील लक्ष्मीकांत सरांना तुझा प्रचंड अभिमान वाटत असणार आहे. तू जे काम केलंयस आणि तू जसं हे सगळं हाताळलं आहेस त्याचा सुद्धा. क्षितिजच्या या पोस्टविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा. आणि मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.